वेलकम टू महाराष्ट्र ई अकॅडमी। लास्ट लेक्चरमध्ये आपण रेग्युलर फॉल्सी मेथड और फॉल्स पोझिशन मेथडचा एक न्यूमेरिकल सॉल्व केला होता। पण एकदम सिंपल न्यूमेरिकल आहे, सिंपली तुम्हाला फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे आणि न्यूमेरिकलला सॉल्व करायचं आहे। आता तेच न्यूमेरिकल पुढे कंटिन्यू करू। बघा, न्यूमेरिकल मेथडमध्ये आपण स्टडी करतोय सोल्यूशन ऑफ अल्जेब्रिक इक्वेशन टाइप 2 प्रॉब्लेम बेस्ड ऑन रेग्युलर फॉल्सी मेथड और फॉल्स पोझिशन मेथड। त्याचा क्वेश्चन नंबर 3 सॉल्व करू। बघा, यूजिंग रेग्युलर फॉल्सी मेथड फाइंड द रूट ऑफ x log base 10x कॅरी आउट 3 आयटरेशन्स। बघा, सर्वात पहिले गिवन दिला ते लिहून घेऊ। गिवन काय दिलं आपल्याला, x log base 10x इज इक्वल टू 1.2। मग सर्वात पहिली कंडिशन काय आहे, इक्वेट गिवन इक्वेशन टू 0। म्हणजे काय होईल, x log base 10x। बघा, 1.2 ला लेफ्ट साईडला शिफ्ट केलं तर काय होईल, पॉझिटिव्हचं काय होईल, निगेटिव्ह। -1.2 इज इक्वल टू 0, -1.2 इज इक्वल टू 0। बघा, आता नेक्स्ट काय करायचं, फंक्शन ऑफ x इज इक्वल टू x log base 10x -1.2 झालं इक्वेशन नंबर 1। आता इथे इंटरवल दिलेलं नाही आहे, तर आपण x इज इक्वल टू 0, 1, 2, 3 व्हॅल्यू पुटअप करत जाऊ। बघा, पुट x इज इक्वल टू 0 इन इक्वेशन 1। इथे काय होईल, फंक्शन ऑफ 0 इज इक्वल टू 0 इंटू लॉग बेस 10 0 -1.2। आता बघा, 0 मल्टिप्लाय आणि नंबर काय होतं, 0 होतं, मग इथे व्हॅल्यू काय राहील, -1.2। देन पुट x इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 1। म्हणजे फंक्शन ऑफ 1 इज इक्वल टू 1 log बेस 10 1 -1.2। बघा, सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, कॅल्सीमध्ये तुम्हाला इथे लॉग फक्त पुट करायचं आहे। कॅल्सीमध्ये तुम्हाला काय पुट करायचं आहे, लॉग पुट करायचं आहे। बघा, सिम्पली लॉग पुट केलं का तुमचा आन्सर इथे तुम्हाला भेटेल। बघा, आता कॅल्सीचा यूज करतो इथे मी। बघा, काय करायचं आहे, 1, मग इथे बटन आहे तुमचं लॉग बेस 10 द्यायची गरज नाही, बाय डिफॉल्ट तिथे बेस 10 असतो। बघा, 1 log 1 -1.2 किती आला आन्सर, -1.2। बघा, ही व्हॅल्यूसुद्धा निगेटिव्ह आली, ही पण निगेटिव्ह, ही पण निगेटिव्ह। आपल्याला कशी पाहिजे, निगेटिव्ह नंतर पॉझिटिव्ह किंवा पॉझिटिव्ह नंतर निगेटिव्ह। पुढची व्हॅल्यू पुट करतो, पुट x इज इक्वल टू 2 इन इक्वेशन 1। इथे काय येईल, फंक्शन ऑफ 2 इज इक्वल टू 2 log बेस 10 2 -1.2। बघा, 2 log 2 -1.2 आन्सर येते -0.597 -0.597। बघा, ही पण व्हॅल्यू निगेटिव्ह आहे, तर मे बी कदाचित पुढची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असेल। पुट x इज इक्वल टू 3 इन इक्वेशन 1। म्हणजे फंक्शन ऑफ 3 इज इक्वल टू 3 log बेस 10 3 -1.2। बघा, किती आन्सर येत आहे, 3 log बेस 3 log बेस 10 बाय डिफॉल्ट असतो, 3 log 3 -1.2। आन्सर येत आहे 0.231। 0.231। बघा, आपली कंडिशन इथे सॅटिस्फाय झाली। ही व्हॅल्यू काय आली, निगेटिव्ह आली, ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह आली। ही व्हॅल्यू 0पेक्षा मोठी आहे आणि ही व्हॅल्यू 0पेक्षा छोटी आहे। ही व्हॅल्यू निगेटिव्ह आली, ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह आली, म्हणजे आपली कंडिशन सॅटिस्फाय झाली। म्हणजे आपला रूट कुठे लाईज होतो, 2 आणि 3 मध्ये। याला लोकेट करा लगेच, याला बघा, याला लोकेट करतो लगेच, याला इथे मग याला लोकेट करा, कुठे लाईज झाला, 2 आणि 3 मध्ये। इथे येईल 2, इथे येईल 3। बघा, फंक्शन ऑफ 2चा आन्सर, फंक्शन ऑफ 2चा आन्सर किती आहे, -0.597 आणि फंक्शन ऑफ 3चा आन्सर आहे 0.231। शेवटी मेन्शन करायचं, रूट लाईज बिटवीन 2, 3, रूट लाईज बिटवीन 2, 3।
बघा ऑलरेडी मी इथे फॉर्म्युले लिहून ठेवलेले आहेत. आता फर्स्ट आयटरेशन करू म्हणजे ॲक्युरसी आपली अजून वाढेल. पहिली व्हॅल्यू काय असते ए, दुसरी व्हॅल्यू काय असते बी. म्हणजे एची व्हॅल्यू किती झाली 2, बीची व्हॅल्यू किती झाली 3. फंक्शन ऑफ ए म्हणजे किती, फंक्शन ऑफ 2, फंक्शन ऑफ बी म्हणजे किती, फंक्शन ऑफ 3. फंक्शन ऑफ 2चा आन्सर किती आला आहे -0.597 आणि इकडे किती आला आहे फंक्शन ऑफ 3चा आन्सर 0.231. सिम्पली व्हॅल्यू पुट करू. एक्स इज इक्वल टू फॉर्म्युला यूज करायचं तुम्हाला. मग इथे स्टार्टिंगलाच तुम्ही मेन्शन करा रेग्युलर फॉल्सी मेथड, किंवा इथे सुद्धा मेन्शन करू शकता बाय यूजिंग रेग्युलर फॉल्सी मेथड, बाय यूजिंग रेग्युलर फॉल्सी मेथड असं तुम्ही सुरुवातीला मेन्शन केलं तर चालेल. बाय यूजिंग रेग्युलर फॉल्सी मेथड और फॉल्स पोझिशन मेथड. मग आता व्हॅल्यू पुटअप करू. एची व्हॅल्यू किती आहे 2. ए फंक्शन ऑफ बी, फंक्शन ऑफ बीची व्हॅल्यू किती आहे 0.231 मायनस बीची व्हॅल्यू किती आहे 3 आणि फंक्शन ऑफ एची व्हॅल्यू किती आहे -0.597 डिवाइड बाय 0.231 आहे इथे काय डिवाइड बाय 0.231 मायनस 0.597. बघा एक्सचा आन्सर किती येते आपलं. एक्सची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू. 2 × 0.231 देन -3 मायनस 0.597 डिवाइड बाय, बघा डिवाइडर डबल ब्रॅकेट यूज करा. 0.231 मायनस 0.597. आन्सर येतं आहे 2.721. 2.721 आन्सर येते 2.721. बघा पुट x इज इक्वल टू 2.721 इन इक्वेशन 1. म्हणजे काय येईल फंक्शन ऑफ 2.721 इज इक्वल टू 2.721 log बेस 10 2.721. जागा कमी पडेल इथे. बघा फंक्शन ऑफ 2.721 इज इक्वल टू 2.721 इंटू log बेस 10 2.721 मायनस 1.2. फंक्शन ऑफ 2.721 इज इक्वल टू फंक्शन ऑफ 2.721 log 2.721 मायनस 1.2. सिम्पली काय केलं एक्सची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये पुट केली. आन्सर येते -0.017 0.017. ही व्हॅल्यू काय आली तुमची निगेटिव्ह आली, 0 पेक्षा छोटी आली. म्हणजे आता ही रूट अगेन लोकेट करू. इथे रूट लोकेट करतो. बघा आता निगेटिव्ह वालीची व्हॅल्यू त्याला आपण रिप्लेस करू. बघा इथे निगेटिव्ह वाली व्हॅल्यू का होती 2 ला आली होती, मग 2 ला आपण रिप्लेस करू. मग इथे काय होईल 2.721 आणि पॉझिटिव्ह वाली व्हॅल्यू आहे तशीच. म्हणजे फंक्शन ऑफ 3 इज इक्वल टू 0.231 आणि बघा फंक्शन ऑफ 2.721 इज इक्वल टू मायनस 0.017. आता रूट लाईज बिटवीन, बघा ॲक्युरसी आपली आता अजून वाढली. रूट लाईज बिटवीन 2.721, 2.721, 3. बघा आता सेकंड आयट्रेशन करू. बघा ऑलरेडी फॉर्म्युला लिहून ठेवलेला आहे. पहिली वाली व्हॅल्यू काय असते ए 2.721, दुसरी वाली व्हॅल्यू काय असते बी. इथे काय येईल 2.721 फंक्शन ऑफ ए फंक्शन ऑफ बी 3. बघा फंक्शन ऑफ एचे आन्सर किती आलेलं आहे 2.721चं
मायनस 0.017, इथे किती आहे 0.231. फॉर्म्युला यूज करून बाय यूजिंग रेग्युलर फॉल्सी मेथड एची व्हॅल्यू किती आहे 2.721. फंक्शन ऑफ बीचा आन्सर 0.231, then मायनस साइन, बीची व्हॅल्यू 3, then फंक्शन ऑफ एचा आन्सर 0.017 डिवाइड बाय 0.231 माइनस 0.017. x इज इक्वल टू x इज इक्वल टू 2.721 इंटू 0.231 माइनस 3 माइनस 0.017 डिवाइड बाय, इथे डबल ब्रॅकेट यूज करा, 0.231 माइनस 0.017. आन्सर येते 2.740. 2.740. आता काय करता, पुट x इज इक्वल टू 2.740 इन इक्वेशन 1. म्हणजे फंक्शन ऑफ 2.740 इज इक्वल टू 2.740 लॉग बेस 10 2.470 माइनस 1.2. मग आन्सर किती येत आहे 2.740 लॉग 2.740 माइनस 1.2. 2.740 लॉग 2.740 माइनस 1.2. आन्सर येते बघा, जास्त झिरो येतात म्हणून ते ENG प्रेस करतो मी, म्हणजे मायनस 5.63. ENG प्रेस करा, जास्त याच्या येत असेल तर 5.6. आता किती येतात बघा, 5.63 इंटू 10⁻⁻⁴, म्हणजे इथे किती येईल 0.00056. 0.0056. बघा व्हॅल्यू आली, निगेटिव्ह व्हॅल्यू आलेली आहे, व्हॅल्यू काय आली निगेटिव्ह आलेली. मग व्हॅल्यू इथे काय आलेली आहे बघा, व्हॅल्यू निगेटिव्ह आलेली आहे, मायनस ENG प्रेस करून सुद्धा तुम्ही लिहू शकता, मायनस 0.00056. व्हॅल्यू निगेटिव्ह आलेली आहे बघा, ही व्हॅल्यू काय झाली निगेटिव्ह आलेली आहे, इथे निगेटिव्ह तुम्ही करा, इथे 0.0056. आता आपण मोस्टली पॉईंट नंतर 3 डिजिटच घ्यायचो, पण इथे आता व्हॅल्यू तशी आलेली आहे, जास्त डिजिट घ्या आता इथे. आता बघा, आता रूट आपण लोकेट करू, इथे रूट लोकेट करू बघा. आता अगेन बघा, ही व्हॅल्यू निगेटिव्ह आलेली आहे, म्हणजे निगेटिव्हवाल्या व्हॅल्यूला आपण रिप्लेस करू, ह्या वाल्या व्हॅल्यूला रिप्लेस करू, म्हणजे काय 2.721ला रिप्लेस करू कोणाबरोबर 2.740. याची व्हॅल्यू किती आली, फंक्शन ऑफ 2.740 इज इक्वल टू मायनस 0.00056. आणि पॉझिटिव्हवाली व्हॅल्यू आहे तशीच, म्हणजे 3ची व्हॅल्यू आहे तशीच. फंक्शन ऑफ 3 इज इक्वल टू 0.231. म्हणजे रूट लाईज बिटवीन 2.740, 2.740 आणि 3. थर्ड आयट्रेशन करू, लास्ट पहिली व्हॅल्यू का असते A, म्हणजे 2.740. दुसरी व्हॅल्यू का असते B. फंक्शन ऑफ 2.740 आणि इथे फंक्शन ऑफ 3, म्हणजे B म्हणजे फंक्शन ऑफ 3. आता बघा, इथे 2.740 आन्सर किती आलं आहे निगेटिव्ह आलेलं आहे, मायनस 0.00056. इथे किती आलेलं आहे 0.231. आता व्हॅल्यू फाइंड आउट करू, x इज इक्वल टू A फंक्शन ऑफ B 2.740
फंक्शन ऑफ बीचा आन्सर किती आहे 0.231, तर मायनस साईन 3, बीची व्हॅल्यू किती आहे 3, फंक्शन ऑफ एची व्हॅल्यू किती आहे 0.00056 डिवाइड बाय फंक्शन ऑफ बी 0.231 मायनस फंक्शन ऑफ एची व्हॅल्यू 0 मायनस निगेटिव्ह आहे इथे मायनस 0.00056. एक्सचा आन्सर येत आहे बघा, एक्सचा आन्सर किती येते बघू आपण 2.740 इंटू 0.231 मायनस 3 0.0056 डिवाइड बाय 0.231 मायनस 0.0056. आन्सर येते 2.740. एक्सचा आन्सर येते 2.740. द रूट ऑफ इक्वेशन x log base 10x minus 1.2 is 2.740. बघा लेंदी न्यूमेरिकल आहेत, पण फॉर्म्युला फक्त तुम्हाला अप्लाय करायचे आणि सॉल्व करायचे. म्हणजे तुमचं फायनल आन्सर किती आलं 2.740. बघा यामध्ये काय डाऊट असेल तुम्ही जरूर मला कमेंटमध्ये विचारू शकता. आणि मी शिकवलं समजलं असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. साईडला जे बेल आयकॉन बटन आहे ते प्रेस करा, म्हणजे माझ्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले भेटेल. थँक्यू.